नमस्कार मित्रांनो, स्टेनो विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण 1 जानेवारीपासून क्लास चालू केला होता. आज 2 दिवस आपली गॅप पडली आहे कारण माझी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे आपण 2 दिवस क्लास घेऊ शकलो नाही. आज पण क्लासला सुट्टी पडणार होती, परंतु आता मी असं ठरवलं की आज चला काय पण मुलांचा आज क्लास घेऊया. ठीक आहे मित्रांनो, तब्येत नाही बरोबर आज, त्यामुळे तरी पण आज मी क्लास घेत आहे. तर मित्रांनो, आपण चालू करूया स्टेनो विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर. जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. ठीक आहे मित्रांनो, आज आज आपला 4था क्लास आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपला 4था क्लास आहे. आज आपला क्लास होणार आहे स्वर आणि स्वरस्थाने, लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, त्याआधी आपण मागील क्लासमध्ये आपण जे शिकलो त्याची आपण रिव्हिजन घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण मागील क्लासमध्ये ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला आपण केलं होतं इंट्रोडक्शन. ठीक आहे मित्रांनो, इंट्रो घेतला होता. तर त्यानंतर आपण शिकलो आहे व्यंजने. व्यंजनामध्ये आपण शिकलो आहे सरळ रेखाकृती व्यंजने. ठीक आहे मित्रांनो, नंतर आपण शिकलो आहे पोराकृती व्यंजने. नंतर आपण इतर व्यंजने शिकलो आणि त्यानंतर आपण शिकलो आहे संकेत रेषा आपण कशा जोडायच्या. ठीक आहे मित्रांनो, संकेत रेषा किंवा रेखा आपण कशा जोडायच्या हे आपण शिकलो आहे. सॉरी मित्रांनो. तर मित्रांनो, हे मागील लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलं होतं की आपण कोणत्या रेषेला काय म्हणतात किंवा कोणत्या चिन्हांना आपण काय लिहिलं आहे हे आपण मागील लेक्चरमध्ये शिकलो होतो. तर आता याची तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. हे तड आहे, हे बग आहे. ठीक आहे मित्रांनो, हे बघा, हे प श आहे, त्यानंतर एक शम आहे, त्यानंतर हे गण आहे, त्यानंतर हे यज्ञ आहे. ठीक आहे मित्रांनो, हे बघा, हे आपण शिकलो होतो. हे वेगळ्या याचं चिन्ह दिसतं तुम्हाला. हे तह आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस केली असेल मला असं वाटते. हे लव आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आणि ओळखीचा लव. ठीक आहे मित्रांनो, हे पण शब्द लक्षात ठेवायचे बरं, खूप कामी येते. ठीक आहे, याला म्हणतो आपण लव. हे आहे वन, हे आहे वध. ठीक आहे मित्रांनो, हे आहे शक, कारण की लव केल्यावर शक पण तयार होते, लक्षात ठेवायचं काय. ठीक आहे, चला बघा सोबत. हे आहे गण, हे आहे पण. ठीक आहे मित्रांनो, हे आहे नव, हे आहे मर, त्यानंतर हे आहे तर. आणि बाकी तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. ठीक आहे, समोर बघू. समोरची स्लाईड पण तुम्ही प्रॅक्टिस केली असेल मित्रांनो. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा रिव्हिजन करून देतोय. हे चढण, हे चढणचं चिन्ह आहे. त्यानंतर आहे लटक. ठीक आहे, हे कमळ, त्यानंतर हे जनक, त्याच खाली आपण घेतलं होतं कनक. कनक, त्यानंतर हे नमक, कारण की सगळ्या गोष्टीला नमक आवश्यक असते, ते भाजी असो या आपला अभ्यास या कोणत्याही गोष्टीमध्ये प्रमाणातच पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, हे आहे धडक, हे आहे गमक, हे हम. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर हे शपथ, हे चमक, कलह, त्यानंतर हे झकपक, हे झाला झ प झ क प क, या पद्धतीने. हे आहे धगधग, हे डार्कमध्ये ध, या डार्कमध्ये आडवा घ, नंतर ध, नंतर ग, हे धगधग. हे टकटक, आणि बाकी तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. ठीक आहे, समोर बघू. हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला चिन्हांमध्ये लिहायचं होतं. त प कसं लिहिते, प द कसं लिहिते, त म कसं लिहिते, न ग कसं लिहिते, ज म कसं लिहिते. त्यानंतर आहे खन आहे, तन आहे, क्षम आहे, शक आहे, यज्ञ आहे, शम आहे, भट आहे, टपक आहे, पटन आहे, कवट आहे, कवच आहे. मी तुम्हाला आताच ज्या पद्धतीने ही स्लाईड दाखवली होती मागील वाली. ठीक आहे मित्रांनो, यामध्ये बघा कसं आहे. हे चढण च लाईटमध्ये. ठीक आहे, पण नंतर ढ, नंतर न, ह्या पद्धतीने आपण चढण लिहितो. त्याच पद्धतीने तुम्हाला असं लिहायचं होतं. त मग कसं आहे, बग कसं आहे, घट कसं आहे, हे तुम्ही चिन्हांमध्ये लिहिलं असले. हे बघा चढण, बरोबर आहे. हे मागील चिन्हामध्ये दाखवलं कशा पद्धतीने. हे टकमक, टगमग, हे कसं लिहिलं आहे मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, हे बघा आता चढण दाखवलं तुम्हाला आधीच. चढण कसं लिहायचं होतं. हे लाईटमध्ये च, नंतर
ध नंतर न झालं हे चढण. या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे. किंवा एक आपल्याला चिन्ह काढायचे होते, हे तुम्ही काढले असेल. हे पक्क, हे लाईटमध्ये प आणि अर्धा याला क्रॉस केला, हे झालं पक्क. या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली असेल असे गृहीत धरतो. ठीक आहे मित्रांनो. आणि आपण आज नवीन चॅप्टर घेणार आहोत. कोणता घेणार आहोत? स्वर. तुम्हाला आधीच मी सांगितलं व्हिडिओ चालू करायच्या आधी आपण स्वर घेणार आहे आणि त्याच्यावेळेस स्वर स्थान, स्वर स्थान हे आपण आज नवीन लेक्चरमध्ये घेणार आहे. हे बघा मित्रांनो, आज आपलं नवीन लेक्चर चालू होणार आहे स्वर आणि स्वर स्थाने. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपण मराठी ग्रामर शिकलो आहे. मराठी ग्रामरमध्ये किंवा व्याकरणमध्ये आपल्याला स्वर आणि व्यंजने हे अलग अलग आपण शिकलो आहे. काही स्वर कोणाला मारतं, व्यंजन कोणाला मारतं हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. आणि याच्यामध्ये थोडं उलटं आहे, कारण की स्वर कुठे लावायचे, कारण की पहिला सेकंड, फर्स्ट सेकंड थर्ड यानुसार त्याच्यावर स्थान ठरलेले असतात. ते मी तुम्हाला समोर सांगतो. ठीक आहे मित्रांनो. तर आधी आपण स्वर कशाला मारायचं किंवा त्यांच्यावर चिन्ह कोणत्या खुणा असतात हे आपण सांगू. हे बघा स्वर इथे काय म्हणतंय, लघुलिपीमध्ये आता मी जे पुढील स्वरांकरिता खुणा आयोजित केले आहे ते मी तुला समोर सांगतोस, परंतु त्या आधीच जाणून घेऊ का स्वर कोणते कोणते आहे. अ, आ, ई, उ, ऊ, ए, ओ, ॲ आणि अ हे आपले स्वर आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि त्यानुसार आपल्याला कोणते स्वर दीर्घ आणि कोणते स्वर ऱ्हस्व हेही माहीत असलं पाहिजे, कारण की आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये येतो किंवा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा दीर्घ कोणते आणि ऱ्हस्व कोणते हे स्वर आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर मी तुम्हाला ओळख करून देतो. बघा मित्रांनो, अ, ई, उ, ॲ आणि अ हे ऱ्हस्व स्वर आहे. बघा मित्रांनो, आपण जे कमी स्वर लागतो याला, ठीक आहे, याला आपण ऱ्हस्व का बरं म्हणतो, कारण की कमी उच्चार लागतो याला. अ, ई, उ, ए, आ आणि ॲ याला आपण कमी कमी स्वर लागतो. ठीक आहे, कमी आवाज येतो याचा. हे झालं याचं आ, याचा मोठा लागतो स्वर. ठीक आहे, म्हणून याला दीर्घ म्हणतो आपण. ठीक आहे मित्रांनो, याला का बरं दीर्घ म्हणतो, आणि लांब उच्चार निघतो, लांब. आ, ई, उ, ए, ओ, औ हे असे लांब निघतो, म्हणून याला दीर्घ स्वर म्हणतात. हे लक्षातच ठेवायचे मित्रांनो. ठीक आहे, आ, ई, उ, ए, ओ, औ हे दीर्घ आहे. आणि ऱ्हस्व कोणते आहे? अ, ई, उ, ए, ॲ आणि अ हे झाले ऱ्हस्व स्वर. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, दीर्घ आणि ऱ्हस्व यांच्या पण स्वरानुसार, ठीक आहे मित्रांनो, ऱ्हस्व यांच्या स्वरानुसार काही टिंब असतात, काही लाईन असतात. तर दीर्घ स्वरांना कोणती टिंब आणि कोणती लाईन असतात ते बघू आपण. ठीक आहे मित्रांनो. बघा, ऱ्हस्व स्वर दर्शविल्याप्रमाणे जे तुम्हाला दाखवले का ऱ्हस्व स्वर कोणते कोणते आहे, तर त्यासाठी आपण ऱ्हस्व स्वरांसाठी पुसट बिंदू, ठीक आहे मित्रांनो, हे झाला पुसट बिंदू आणि पुसट रेखिका. ठीक आहे, झाला पुसट बिंदू आणि पुसट रेखिका ते आपण तसे आखतो किंवा त्या पद्धतीने आपण लिहितो. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं. किंवा ख लिहिलं पहिला, दुसरा, तिसरा. त्यानंतर मी तुम्हाला समोर सांगतोस की पहिला कुठला लावायचा, सेकंड कुठला लावायचा, थर्ड कुठला लावायचा. तर लक्षात ठेवा, जे ऱ्हस्व आहे त्याला पुसट बिंदू आणि पुसट लाईन, म्हणजे जे लाईन म्हणतो आपण, त्याला रेखिकाने आपण ओढायचं आहे. आणि जे दीर्घ स्वर आहे, हे बघा दीर्घ, आ, ई, उ, ए, ओ आणि औ हे झाले दीर्घ स्वर. दीर्घ स्वरांना ठळक या पद्धतीने ते दिसन दीर्घ. ठीक आहे, मोठा 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 आपण हे काढतो. एक मिनिट, जे आपण मोठा काढतो अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीने मोठा आपण काढतो या पद्धतीने काढायचा. ठीक आहे, हे झालं मोठा. ठीक आहे, एक मिनिट. आणि ठळक या पद्धतीने आपण काढतो. ठीक आहे, ठळक हे झालं मोठा. ठीक आहे, हे झालं मोठा. या पद्धतीने आपण काढत असतो. या पद्धतीने बिंदू आणि ठळक रेखिका काढतो. ठीक आहे, हे झालं ठळक, हे झालं लाईन, ठळक आणि लाईन. या पद्धतीने आपण कुठं आकारायचे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे मी तुम्हाला पुढील याच्यामध्ये सांगतोच स्लाईडमध्ये. ठीक आहे मित्रांनो. ऱ्हस्व कोणते समजले? अ हे झाले अ. ठीक आहे, अ, ई, उ, ए, अ आणि ॲ आणि अ हे झाले ऱ्हस्व. आणि दीर्घ म्हटलं तर आ, ई, उ, ए, ओ आणि औ. तर ऱ्हस्व स्वरांना पुसट बिंदू आणि पुसट रेखिका लक्षात ठेवा. आणि दीर्घसाठी जाडी, ठळक. ठीक आहे, डार्कमध्ये आपण काढतो ते दीर्घसाठी. समोर स्लाईड बघू. तर बघा मित्रांनो, स्वरचिन्हे, कारण की आपण स्वरचिन्हे कशा पद्धतीने लिहितो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आता समजा आपण एखादी लाईन काढतो, या पद्धतीने काढतो, या पद्धतीने काढतो, कोणती या पद्धतीने काढतो, कोणती अशी काढतो, कोणती अशी काढतो, कोणती अशी आहे, कोणती अशी आहे, कोणती अशी आहे, हे आपण चिन्ह अशी काढत असतो. परंतु प्रथम स्थानी म्हणजे संकेत रेखेची सुरुवात जेथे होते. आता ठीक आहे, प ची सुरुवात अशी होते, तर प्रथम स्थान कोण झालं? एक,
हे झालं सेकंड, हे झालं थर्ड. तर लक्षात असलं पाहिजे प्रथम स्थान कोणतं आहे, कारण की त काढतो आपण, लाईटमध्ये असा काढतो उभी रेष. हे झाली पहिली, हे झाली दुसरी, हे झाली तिसरी स्थान. ठीक आहे मित्रांनो. तर प्रथम स्थान म्हणजे काय होते, संकेत रेखेची सुरुवात जिथे होते ते आपलं फर्स्ट स्थान लक्षात ठेवायचं. पहिलं कोणतं स्थान राहील, फर्स्ट, जिथून आपण सुरुवात करतो. हे झालं त काढायचं झालं तर इथून आपण सुरुवात करतो. ठीक आहे मित्रांनो, पॉईंटवर लक्षात येऊ द्या. आता त काढला असा, तर आता हे झालं पहिलं स्थान. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर द्वितीय स्थान संकेत रेखेच्या बरोबर मध्यभागी लक्षात ठेवायचं. आता मी इथून म्हणलं तुम्हाला थ असा इथून काढतो. ठीक आहे, थ इथून असा काढतो आपण, थ असा नेतो आपण. तर आपण मध्यभाग कोण झाला, हा मध्यभाग. ठीक आहे, हा मध्यभाग झाला. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे प काढला, हा मध्यभाग झाला. हा काढला मध्यभाग, तचा मध्यभाग हा, या रेषेचा हा, याचा मध्यभाग हा. तुम्हाला समजलं मित्रांनो, मध्यभाग. आणि तृतीय स्थान म्हटलं तर संकेत रेखाचा जिथं संपते ते प्रत्येक स्वराचा त्यांच्यावाला स्थानाप्रमाणे प्रथम स्थानावर द्वितीय चिन्हाचा स्वर किंवा तृतीय स्थानाचा स्वर असे संबोधले जाते. म्हणजे स्वर आपण लावतो तेव्हा, आता इथून आपण सुरुवात झाली तर पहिलं येते, दुसरं येते आणि तिसरं येते. त्यामध्ये आपल्याला कळायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं स्थानाची ओळख कशी करायची. हे पहिलं झालं, हे झालं मध्यभाग म्हणजे दुसरं, आणि सर्वात खाली आपण जिथं संपते ते झालं तिसरं. ठीक आहे मित्रांनो, स्वर चिन्ह समजले. आपण कुठे कुठे लावतो तर अजून पुन्हा एकदा सांगतो. हे त झालं, हे झालं पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान. प असा काढला तर पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान. ट असा काढला तर पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान. आणि त्याच पद्धतीने अपोजिट, कारण की स्वर आधी पण येतो, स्वर नंतर पण येतो. ठीक आहे. आता हे झालं ॲप. ठीक आहे, ॲप म्हणलं तर पहिले स्वर आला, नंतर व्यंजन आलं. ठीक आहे मित्रांनो. आणि आणि समोर बघितलं म्हणलं तर नंतर जेव्हा स्वर येते की आई झालं. ठीक आहे, आईचा स्वर पहिलेही आहे, अगोदरही आहे. हे आपण कशा पद्धतीने लिहायचं मी तुम्हाला सांगतो समोर. ठीक आहे मित्रांनो. तर आधी पण स्वर येते आणि नंतर पण स्वर येते. तर आपण कशा पद्धतीने लिहायचं हे पण लक्षात असलं पाहिजे. कारण की पा इ प, हे बघा आलं इथे व्यंजन आहे, इथे आला स्वर. ठीक आहे, आचा स्वर इथे लागला. नंतर ई हा पण एक स्वर आहे आणि व्यंजन पण आहे. तर आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं ते मी तुम्हाला सांगतो. म्हणून म्हणतो मी की इथे हे आपण त लिहिला तर आधी जर स्वर आला तर इथं पहिलं, दुसरं, तिसरं, आणि जर नंतर स्वर आला तर पहिलं, दुसरं, तिसरं. हे लक्षात असू द्या. ते प्रत्येक वेळेला लागू होईल. आता असं लिहिलं तर पहिले येते, दुसरे येते, तिसरे येते. इथे पण पहिलं, दुसरं आणि तिसरं. हे लक्षात ठेवा तुम्ही. समोर मी दाखवतोच तुम्हाला. हे बघा मित्रांनो, स्वस्थाने कसे आपण ठेवायचे आहे. स्वस्थाने आपल्याला कसे ठेवायचे आहे बघा. जिथे संकेत रेखाचा प्रारंभ होतो स्वस्थाने तिथूनच मोजली जातात. ठीक आहे मित्रांनो, जिथे संकेत रेखाचा प्रारंभ होतो तिथूनच स्वस्थाने मोजली जातात. ते अधोगामी संकेत रेखेच्या बाबतीत असो का ऊर्ध्वगामी संकेत रेखेच्या बाबतीमध्ये असो. ठीक आहे, ऊर्ध्वगामी संकेत रेखाच्या बाबतीत ती खालून वर मोजली जाते, तर अग्रगामी संकेत रेखेच्या बाबतीत ती डावीकडून उजवीकडे मोजली जाते. ठीक आहे मित्रांनो. आता इथे बघा, एक मिनिट आपण कलर चेंज करून घेऊ. एकच मिनिट. ठीक आहे मित्रांनो, हे बघा. हे आता इथून असं प लिहिलं आपण. ठीक आहे, तर पहिली कोण झाली, पहिली, दुसरी आणि तिसरं स्थान. हे झालं पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान. मी आधीच सांगितलं होतं. आता उभी जर असली त्यामध्ये पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान. याच्यामध्ये बघा आपण या पद्धतीने काढली लाईन. तर पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान. इथे पण पहिलं, दुसरं आणि तिसरं. लक्षात ठेवा, पहिलं, दुसरं आणि तिसरं. आपण या पण पद्धतीने काढतो. ल असा असतो, तर पहिलं, दुसरं, तिसरं स्थान, आणि त्यानंतरचं पहिलं, दुसरं, तिसरं स्थान. आपण जिथून मित्रांनो सुरुवात करतो त्याच्यानंतर पहिलं स्थान हे राहील, तर पहिलं स्थान इकडचं पण राहील. ठीक आहे मित्रांनो, हे झालं पहिलं, त्यानंतर पहिलं स्थान हे पण राहील. दुसरं स्थान इथे लिहिलं, दुसरं स्थान हेही राहील, आणि तिसरं स्थान हे म्हणलं, तिसरं स्थान त्या खालीच राहील, अपोजिट साईडनं. ठीक आहे, ख लिहितो तर पहिलं स्थान हे झालं, तर पहिलं स्थान हे झालं. दुसरं स्थान हे झालं मधामध्ये, दुसरं स्थान हे पण झालं. आणि तिसरं स्थान हे म्हटलं शेवट, तर तिसरं स्थान हे पण झालं. त्यानंतर र आपण असा काढतो. ठीक आहे मित्रांनो, तर र ची पहिली बाजू, त्यानंतर जी रच्या आधी पण स्वर येणार आहे, तर आधी इथं लिहायचं, नंतर स्वर आला तर त्या इकडे चिन्ह द्यायचं. तुम्ही तुम्हाला असं समोर सांगतो कशा पद्धतीने द्यायचं. ठीक आहे मित्रांनो. नंतर रचं दुसरं स्थान, की इथे पण दुसरं स्थान आलं, इथे तिसरं स्थान, इथे तिसरं स्थान. या पद्धतीनं आपण इथे तुम्हाला कोणते स्वर आणि कोणत्या ठिकाणी लागायचे आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. हे लक्षात असू द्या. आणि या चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, का जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस करता आली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, हे बघा, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, का जेणेकरून तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि पहिलं, दुसरं, तिसरं कुठे द्यायचं हे लक्षात असू द्या. हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला सोपी स्ट्रिक मी करून आणली आहे. हे तुम्हाला याची एकदा पुन्हा स्क्रीनशॉट मारून घ्या, का जे तुमच्या लक्षात राहील, मोबाईलमध्ये पण सेव्ह करून राहील. ठीक आहे मित्रांनो, स्क्रीनशॉट मारला असेल.
हे बघा मित्रांनो, स्वर हे आधी आपण मी सांगितलं तुम्हाला स्वर कोणते कोणते आहेत. एक मिनिट, हे झालं आ, ई, उ, ए, ओ, आणि अ. हे आपले आपले स्वर झाले. ठीक आहे मित्रांनो, मराठीमध्ये स्वर झाले. परंतु स्वर हे आपले ऱ्हस्व पण आहे. हां, ठीक आहे मित्रांनो, ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे. ते आपल्याला आपल्याला त्या स्वरानुसार, त्या बिंदूनुसार, त्यामध्ये पण बिंदू कोणते आहे, कोणते पुसट आहे, ठीक आहे, तर कोणते डार्क आहे, ठळक. आपण त्याला काय म्हणतो, ठळक. कोणते डार्क आहे, पुसट, म्हणजे कोणते कोणते ठळक आहे. तर रस्वला कोणते आहे, पुसट. ठीक आहे. तर दीर्घला कोणते आहे, ठळक. ठळक पॉईंट पण राहील, लाईन पण राहील, आणि पुसट बिंदू पण राहील आणि लाईन पण राहील. तसे काय मित्रांनो, हे मी तुम्हाला ट्रिकमध्ये सांगितलं आहे, आणि हे तुम्हाला स्क्रीनशॉट मारून ठेवायचंच आहे आणि लिहून पण ठेवायचं आहे. आणि असाच चार्ट डोळ्यासमोर ठेवायचा, कधी पण लक्षात ठेवायचा. आता बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, स्थान दाखवले आहे. हे झालं प्रथम स्थान म्हणजे फर्स्ट, हे झालं सेकंड, आणि हे झालं थर्ड. ठीक आहे मित्रांनो, हे फर्स्ट स्थान आहे, हे सेकंड आहे, आणि थर्ड आहे. तर कोणतं स्थान कुठे लावायचं? आता ॲ आला तर ॲसाठी प्रथम हे राहील लाईटमध्ये आहे. बघा, पुसट पुसट मी काढले, आता तुम्हाला दिसासाठी मोठा बिंदू दाखवतोय. हे झालं पुसट ॲ. ए म्हणलं तर मनामध्ये लावायचा, ए आला तर मनात लावायचा, आणि ई आला तर तृतीय स्थानी लावायचा. आता इथं प लिहिला तर ई आला, समजा ई प, तर इथे असं लावायचं. ठीक आहे मित्रांनो, तर आपल्याला लक्षात येते ए प आहे बा, पण त्याच्या आधी काय कोणता स्वर आहे, ईचा स्वर आहे. इथं आला ईचा स्वर राहील, इथं आला तर एफ एफ होईल, इथं आला तर ॲप होईल. ठीक आहे मित्रांनो, असं आला तर ॲप होईल. तर लक्षात ठेवायचं, प्रथम ठिकाणी आला का सेकंड ठिकाणी आला, हे मनामध्ये आता काढली मी, याचा सेकंड आला समजा तर एप होईल. ठीक आहे, तर असा काढला, प लिहिला, ठीक आहे, आणि इथे ई दिला तर काय होईल, ई प होईल. कसं, ठीक आहे, ई प होईल. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण कोणता स्वर कुठे लिहितो. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने लाईन आहे. आता ॲप लिहिला आपण असं, तर काय झाला, प लिहिला आणि ॲ असं लिहिला लाईटमध्ये. ठीक आहे, किंवा अप म्हणलं तर असं लिहिलं, मनामध्ये लाईन लावली. ठीक आहे, किंवा उप म्हणलं तर आपण प लिहिला आणि शेवट लाईन लावली. या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे मित्रांनो, आणि हे जेवढी जास्त प्रॅक्टिस करा तेवढं चांगलं आहे. आणि याच पद्धतीने तुम्ही आता आधी तुमची जे समजा स्वर या पद्धतीने पाठ असेल असू द्या, परंतु आपण जेव्हा मराठी लघुलेखन शिकतो, ठीक आहे, आपण जेव्हा मराठी लघुलेखन शिकतो तर आपल्याला अशा पद्धतीचा ऱ्हस्व आणि दीर्घ स्वराचा चार्ट पाठ करून ठेवावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, कारण की स्थान लक्षात ठेवा, प्रथम द्वितीय तृतीय तर लक्षात राहील, पण पुसट बिंदू आणि पुसट रेखिकेमध्ये ऱ्हस्वमध्ये कोणता कोणता आहे, याचं ॲ, आ, ए, ई हे लक्षात ठेवायचं. पुसट बिंदूमध्ये म्हणलं तर ॲ ए ई, ॲ ए ई, आणि नंतर म्हणलं पुसट रेखिकेमध्ये कोणते आहे, तर आ, अ, उ हे पुसट रेखिकेमध्ये आहे. लक्षात ठेवायचं, बिंदूमध्ये काय आहे, ॲ ए ई, आणि पुसट रेखिकेमध्ये कोणता आहे, ॲ अ उ. ठीक आहे मित्रांनो, तशाच पद्धतीने ठळक बिंदूमध्ये कोणते आहे, ठळक बिंदूमध्ये आ, ए आणि ई. हे बघा, लक्षात ठेवा, ठळक बिंदूमध्ये आ, ए, ई, आणि ठळक रेखिकेमध्ये कोणतं आहे, औ, ओ आणि उ. हे लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. व्हेरी 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 IMP हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण की हे पुसट रेखिकेमध्ये ऱ्हस्वमध्ये कोणते येते, दीर्घमध्ये कोणते येते, हे तुम्हाला लक्षात राहील, तरच तुम्ही तुमच्या स्वरानुसार लिहिता येणे शक्य होईल. ठीक आहे, आता कोणी म्हटलं काय जग, टग, बग, हे तुम्हाला सोपं राहील, कारण की डायरेक्ट डायरेक्ट लाईन आहे. पण जेव्हा म्हणलं कोणी का हिम्मतली, तर आपल्याला प्रॉब्लेम जाते, कारण की हे पहिले आलं स्वर. ठीक आहे मित्रांनो, ह लिहिला असा, पण आपल्याला मग माहीतच नाही आपल्याला ईचं कोणतं राहील, काय आपण लाईन मारू का पॉईंट मारू, काय किंवा टिंब देऊ, हे माहीत असलं पाहिजे की कोणतं कुठे येईल. तर ठीक आहे मित्रांनो, तर मी तुमची समोर प्रॅक्टिस घेतोच. ठीक आहे, काही घाबरू नका, मी तुम्हाला सांगणारच आहे कशा पद्धतीने कसं करायचं. तर हे याचा चार्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, मी पुन्हा एकदा इरेज करून देतो, जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा. ठीक आहे मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट मारा, तर जेणेकरून तुम्हाला लिहिता आहे ना सोपं होईल, आणि तुमच्या लक्षात दीर्घकाळ राहील. ठीक आहे मित्रांनो, समोर बघू. हे बघा मित्रांनो, इथे काय म्हणत आहे, ऱ्हस्व स्वर लक्षात राहण्याआधी पुढील वाक्य पाठ करावीत. म्हणजे पाठ करावीत म्हणजे जे काही मी वाक्य लिहिलं आहे ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे, की आधी काय आलं. इथं बॅट, बॅ म्हणजे आचा उच्चार आला आ, बॅट. ठीक आहे, या लाईन मी लाईन केली आहे. एकदा ए स्वर आला, एकदा
फिरवा, फी तर त्या आधी ईचा स्वर आला. ठीक आहे मित्रांनो, फिरवा. त्यानंतर बघा ऑगस्ट, चा स्वर आला ऑगस्टमध्ये. अति, आणि नंतर अजून स्वर आला, नंतर व्यंजन आलं. ठीक आहे, स्वर व्यंजन. इथे पण बघा स्वर व्यंजन आलं, इथं पहिले स्वर आलं, नंतर व्यंजन आलं. हे कशा पद्धतीने लिहायचं त्याच्यासाठी मी लाईन दाखवली आहे तुम्हाला, इथे लिहून दिलेली आहे कोणतं वाक्य कसं लिहायचं. तर हे झालं ऱ्हस्व स्वरांचं, तर दीर्घ स्वरांचं. हे झालं आज. ठीक आहे मित्रांनो, आला इथे आ दीर्घ आहे म्हणजे. एक म्हणजे दीर्घ आला एक, ए. गीत, मोठी आली गीतची. याचं औत, औत आला औत. हे बघा कसं लिहायचं औत. ओढ, ओढ कसं लिहायचं, ओढ, ओ आला इथं, ऊत आला. ठीक आहे, ऊत. हे झालं दीर्घचं. तर मित्रांनो लक्षात ठेवा वाक्य कशा पद्धती असते, कोणती दीर्घ पण स्वर राहील, कोणते ऱ्हस्व स्वर राहील. ठीक आहे मित्रांनो, कोणते दीर्घ स्वर राहील, कोणते ऱ्हस्व स्वर राहील. त्यानुसार आपल्याला प्रथम स्थान कोणते, ठीक आहे मित्रांनो, द्वितीय स्थान कोणते आणि तृतीय स्थान कोणते हे आपल्याला माहीत असणं खूप जरुरी आहे. मागील स्लाईडमध्ये मी दाखवलं आहे. हे तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो, कारण की हे याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवला असेल तर पुन्हा जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा. कारण की ऱ्हस्व कोणतं राहील आणि दीर्घ कोणतं राहील हे तुम्हाला माहिती पडणं खूप महत्त्वाचं राहील. त्यानुसार तुम्ही स्वरानुसारच वाक्य लिहू शकाल. ठीक आहे मित्रांनो, आता समोर मी तुझी प्रॅक्टिस घेतो. आता बघा मित्रांनो, इथे काय म्हटलं आहे, स्वरांच्या खुणा कशा पद्धतीने द्यावायच्या आहे आणि कशा पद्धतीने वाचायच्या आहे. ठीक आहे, कोणत्या खुणा कशा द्यायच्या आणि कशा वाचायच्या मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, अधोगामी आणि ऊर्ध्वगामी, आडवी आणि उभी. ठीक आहे, अधोगामी आणि ऊर्ध्वगामी म्हणजे आडवी आणि उभी संकेत रेखांच्या बाबतीत अगोदर येणारा स्वर संकेत रेखांच्या डावीकडे लिहावा. कारण की आपण जी लाईन काढतो तर डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती हे आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आणि स्वर डावी बाजूकडे त्या उजव्या बाजूकडे लिहावा. तर त्यानंतर येणारा स्वर उजवी बाजूकडे लिहा. कारण की आपण एखादी शब्द लिहिला, किंवा एखादी तप लिहिलं, प लिहिला आपण समजा, हे झालं प लिहिलं, तर आधी येणारा स्वर आणि नंतर येणारा स्वर त्यानुसार आपल्याला स्वर त्याच्यावाले लिहायचा आहे. पुसट बिंदू आणि डार्क बिंदू राहिला, किंवा पुसट बिंदू आणि पुसट रेखिका आली, किंवा डार्क बिंदू आणि डार्क रेखिका आली, त्या पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, यामध्ये तेच सांगितलं आहे, स्वर अगोदर वाचायचा आणि उजवीकडे दिलेला स्वर नंतर वाचायचा. ठीक आहे मित्रांनो, आता इथे मी काही उदाहरण दिलेले आहे ज्या पद्धतीने. हे बघा उदाहरण दिले आहे इथे मी तुमच्यासाठी. ए ट, आता ए हा स्वर झाला, ट तर आपण काय लिहितो पहिले, हे झाला ए ठ, आपण ठ लिहिला, ठ ए ठ आला मनामध्ये. ए आला सेंटरमध्ये, ए डार्कमध्ये आपण लिहितो. ठीक आहे, ए ठ. ठीक आहे मित्रांनो, ए ठ. नंतर ओढ बघा, आपण ठ कसं लिहितो, लाईटमध्ये असा काढतो आणि डार्कमध्ये अशी लाईन ओढतो. त्याचा काय झाले ओ ठ. हे झाला ठ, हे झाला ओठ, ठ डार्कमध्ये ओठ. आता ठो लिहिला आपण, ठ कसा काढतो, असाच काढतो. पण ओले कसं आहे, डार्कमध्ये लाईन आहे, पण कसे आहे मनामध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो, मनामध्ये लाईन आहे, डार्कमध्ये मनात लाईन आहे, या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता ओल, ल कसा काढतो, अशा पद्धतीने ल काढतो. पण ओल कसं आहे, ओल असा आहे. ठीक आहे, सेंटरमध्ये. हे बघा मित्रांनो, ओ कसा आहे, हे बघा ओ आहे ना सेंटरमध्ये. इथे मी लाईन काढून दिली आहे ओची लाईन द्वितीय स्थानासाठी आहे. ठीक आहे मित्रांनो, हे बघा द्वितीय स्थानासाठी लाईन आहे. ठीक आहे, आता पाहिलं तुम्ही ओसाठी कोणता आहे, डार्कमध्ये आहे पण द्वितीय स्थानामध्ये आहे. ठीक आहे ना, आता इथे पण मी तेच दिला आहे तुम्हाला. हे बघा ए पण सेंटरमध्येच आहे, डार्कमध्ये पाहून घेतलं तुम्ही. ओ पण मनामध्येच आहे, दुसऱ्या स्थानावर. ठोसाठी पण ठ आल्यानंतर ओचा स्वर आल्यानंतर, त्यामुळे ओ ठो लिहिला. ओल पण लिहिला आपण व्यंजन, नंतर स्वर दिला आहे. तसेच म्हटलं आहे, अधोगामी आणि ऊर्ध्वगामी संकेत रेखाच्या बाबतीत अगोदर येणारा स्वर संकेत रेखाच्या डावीकडे दिला जातो व नंतर येणारा स्वर संकेत रेखाच्या उजवीकडे दिला जातो. अर्थात वाचण्याच्या वेळी अधोगामी आणि ऊर्ध्वगामी संकेत रेखांच्या बाबतीत संकेत रेखांच्या डावीकडे दिलेला स्वर अगोदर वाचायचा. ठीक आहे मित्रांनो, आणि उजवीकडे दिलेला स्वर नंतर वाचायचा. ठीक आहे, हे बघा नंतर आता भो लिहिला, तर पहिले काय लिहिलं आपण, डार्कमध्ये अशी लाईन काढतो आणि मनामध्ये भो. ठीक आहे, हा झाला भो. कारण की पहिले झाला नंतर या झाला ओ. ठीक आहे, भो झाला. नंतर हो माहिती आहे तुम्हाला, सर्वांना माहिती आहे, असा काढतो. पण याचा स्वर आला ओचा, म्हणजे झाला सेंटरमध्ये लिहायचं ओ. ठीक आहे, हो झाला. हे झालं आय, मग ये कसा काढतो आपण, ये असा काढतो आणि पहिल्या स्थानावर
कसा काढतो आपण आ, एक मिनिट, आ असा काढतो. आता बघून घ्या पहिल्या स्थानावर आ आहे का, हे बघा आ आहे पहिल्या स्थानावर. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात असलं पाहिजे की आ ए ई कुठे कुठे आहे तर. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर वा, वा आपण पहिल्या स्थानावर आपण आचा स्वर आहे, कारण की व मध्ये मात्रा लागली, आ वा झाला. मग वा आपण कसा काढतो, असं येतो, सुरुवातीतून झाली. ठीक आहे, वा. आता हे बघा इथे काय म्हणते, आडव्या लाईन मध्ये झालं. आता इथे म्हणते अग्रगामी संकेत रेखाच्या बाबतीत अगोदर येणारा स्वर, ठीक आहे, अगोदर येणारा स्वर संकेत रेखाच्या वर दिला जातो आणि नंतर येणारा स्वर संकेत रेखांच्या खाली दिला जातो. ठीक आहे मित्रांनो, वाचताना अग्रगामी संकेत रेखाच्या वर दिलेला स्वर संकेत रेखाच्या अगोदर वाचायचा आणि खाली दिलेला स्वर संकेत रेखाच्या नंतर वाचायचा. उदाहरण तुम्हाला त्या समोर आहे, बघा अगोदर आणि नंतर कसं वाचायचं. आता घ आपण कसं लिहितो, हे झाला डार्कमध्ये आणि मनामध्ये ओ लिहितो. हे झाला घो ओ ग, काय झाला ओ घ, ओम लिहितो. मग पहिले आपण काय लिहितो म आणि डार्कमध्ये ज्याला आपण स्वर देतो ओम, काय लिहिलं आपण म आणि डार्कमध्ये ओम. खो, खो कसं लिहितो, लाईटमध्ये आपली आडवी लाईन आणि खो, हे झाला खो. ठीक आहे, लाईटमध्ये आडवी आणि खो. एन न आपण काय लिहितो, वजात माझा अर्धा चंद्र आणि ए डार्कमध्ये, अशा पद्धतीनं हे करतो आपण. हे झाला एन. ठीक आहे मित्रांनो, हे आपण त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे बघा, कारण की प्रथम स्थान कोणते आहे, द्वितीय कोणते आहे, तृतीय कोणते, याच्यावरच खूप महत्त्व आहे. कारण की तुम्हाला हे जर आलं तर तुमची कमांड चांगल्या पद्धतीने याच्यावरती बनू शकते. ठीक आहे मित्रांनो, तर बघा रस्सोमध्ये आपण ॲ ए ई अ आणि उ हे बिंदू ॲ ए ई चे आणि अ उ चे हे पुसट रेखिका. त्याच पद्धतीने बघा ठळक बिंदू आणि ठळक रेखिका आ ए ई हे झाले ठळक बिंदू आ ए ई चे, आणि ठळक रेखिका आहे ओ औ ओ आणि उ चे, हे ठळक रेखिका. याची सर्वात जास्त प्रॅक्टिस करा. प्रथम मध्ये येतो आ, द्वितीय मध्ये येते ए आणि ई मध्ये येते ई येते तृतीय स्थानी. त्याच पद्धतीनं औ येते प्रथम स्थानी, ओ येते द्वितीय स्थानी आणि उ येते तृतीय स्थानी. त्याच पद्धतीने इकडे बघा ॲ आणि अ येते प्रथम स्थानी, पण ॲले आहे पुसट बिंदू आणि ऑले आहे पुसट रेखिका. त्याच पद्धतीने द्वितीयमध्ये येते रसोमध्ये ए आणि अ, पण एले आहे लाईटमध्ये बिंदू आणि अले आहे लाईटमध्ये रेष, आणि इले आहे लाईटमध्ये बिंदू आणि उले आहे लाईटमध्ये रेष. हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आपल्या इथे लेक्चर स्वर आणि स्वरस्थाने मी तुम्हाला याची ओळख करून दिली आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण समोर पाहूच की याच्यावाले कोणते कोणते सेंटेन्स बनेगा, कोणते कोणते काय असेल तर आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे मित्रांनो, आज आपला 4था क्लास आहे. आज आपण स्वर आणि स्वरस्थाने शिकलो आहे. याची सर्वात जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुमच्यासाठी चांगलं राहील. ठीक आहे मित्रांनो, सराव खूप महत्त्वाचा आहे आणि रिव्हिजन करत राहा. ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की स्टेनो विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, कारण की जास्तीत जास्त पोरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, कारण की आपल्याला जास्तीत जास्त पोरं यावर्षी लावायची आहे आणि जास्तीत जास्त पोरं लागले पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे मित्रांनो, तर आपण इथेच थांबू. धन्यवाद.